सोलापूर महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षांपासून काँग्रेस सत्तेत आहे. मात्र यंदा सोलापुरात काँग्रेस पुढे सेना भाजपसह एमआयएमचं देखील आव्हान असणार आहे. हे आव्हान काँग्रेस कसं पेलणार? काँग्रेस सोलापूर महानगरपालिकेचा गड कायम राखणार का? याबद्दल प्रणिती शिंदे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शिवकुमार पाटील यांनी. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी हा महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा हा प्रश्न आहे की आमदार प्रणिती शिंदे ही निवडणूक कशी लढवतात कारण महानगरपालिकेवरती शिंदे कुटुंबियांचं नेहमीच मार्गदर्शन राहिलं आहे आणि त्यांचेच कार्यकर्ते याचा कारभार आखत आलेले आहेत. यावेळची निवडणूक तुम्हाला कम्पॅरेटिव्हली चुरशीची जाईल असं वाटतं कारण राज्यात सत्तांतर झालं. मला एक करेक्शन करायचं, शिंदे कुटुंबाचं वर्चस्व नाही पण काँग्रेस पक्षाचं आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं वर्चस्व आत्तापर्यंत लोकांच्या आशीर्वादामुळे महापालिकेवर राहिलं आहे. ह्या वर्षी देखील ह्या टर्मला देखील मला असं वाटतं, अर्थात आम्ही सत्तेत नाही आहोत तर प्रत्येक निवडणूक ही म्हणजे चुरशीची असतेच आणि चॅलेंजच असतो. पण आमचा मेन जो मुद्दा असणार आहे तो म्हणजे आमचं सेक्युलर वोट्स काँग्रेसचे. आणि आपण बघतो की मागच्या 2-3 वर्षामध्ये एक प्रकारचं पोलरायझेशन मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये झालं आहे, ज्याला आपण विभागणी म्हणतो, मताची विभागणी, जे देशासाठी, देशाच्या भविष्यासाठी अत्यंत चिंताजनक असू शकतं आणि त्याची आपल्याला दिसून पण येतात काही ठिकाणी. 2 मुद्दे तुम्ही उल्लेख केले, एक पोलरायझेशनचा आणि दुसरा सेक्युलरिझमचा. पण ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, या एकतर व्यक्तिकेंद्रित किंवा विकासाच्या मुद्द्यावरती लढवतो. मग हा मुद्दा घेऊन आपण जाणार नाही, नक्की. कारण का आपण बघतो की पोलरायझेशनचा विषय हा गल्ली बोळात पण असतो आणि मागच्या तुम्हाला माहिती आहे MIM सारख्या जातीवादी पक्ष जे आहेत त्यांनी काँग्रेसला आव्हान दिलं ह्या वेळेस देखील नगर परिषद इलेक्शनमध्ये. आणि BJP असेल, शिवसेना असेल, MIM असेल, हे सगळे जातपातीच्या नावावर राजकारण करतात आणि आमचं तेच आव्हान असणार आहे लोकांना की कामाच्या आधारावर लोकांना मतदान द्या. आणि त्यांचे जे नगरसेवक आहेत, काही 5 वर्ष त्यांनी काही कामं केली तर दिसून पण येत नाहीत. एकंदरीत त्यांची अशी मानसिकता दिसून येते की आता त्यांच्याकडे सत्ता आली आहे तर त्यांना कोणी टच करणार नाही, तर ते फिरकत पण नाही वॉर्डात. तर त्यांचे जे नगरसेवक आहेत ते काही काम करत नाहीत हे लोकांना पटवून देणं पण तो पण आमचा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि आम्ही नगरोत्थानच्या माध्यमातून जी कामं केले ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हे. आणि कारण पोलरायझेशन तिथे पण होत असतं, जातपातीच्या नावावर राजकारण तिथे होत असतं, तर ते थांबवणं. आणि म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्रित येऊन म्हणजे सेक्युलर वोटची विभागणी नाही झाली पाहिजे म्हणून आम्ही युती करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. पाठीमागचा अनुभव बघितल्यानंतर तुम्ही राष्ट्रवादी बरोबर खरं जायचं हे तुमचं मानसिकता होती का वरिष्ठ आदेश आले म्हणून आपण जावं लागलं? नाही, होती. कारण का सेक्युलर वोट्स हे एकत्र राहायला पाहिजेत. ते जर डिवाइड झाले तर मग तो एक प्रकारचा मला असं वाटतं खतरा ठरू शकतो. तुम्हाला काय वाटतं, भाजपसेना युती जर झाली तर तुम्हाला ही निवडणूक आणखीन टफ जाईल असं वाटतं? मला वाटत नाही त्याचा काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. आम्ही एकत्र राहिलो तर मला असं वाटतं फरक नक्की. दुसरीकडे हा प्रश्न आहे की वर्षानुवर्षे आपल्याकडे काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे महापालिकेवरती, मग अँटी इन्कम्बन्सी पण आहे आणि त्याचाही तुम्हाला काहीतरी फटका बसू शकेल असं वाटतं? अँटी इन्कम्बन्सीचा आहे एक पॉईंट नक्की आहे, पण जसं मी म्हणाली की बऱ्याच ठिकाणी त्यांचे पण नगरसेवक आहेत आणि आता प्रभाग सिस्टीममध्ये त्यांना असं वाटतं की त्यांना म्हणजे त्याचा फायदा त्यांना होणार आहे. पण खरं तर जे सिटिंग नगरसेवक आहेत प्रत्येक प्रभागातून त्याचा ॲडव्हान्टेज आम्ही घेऊन त्या ठिकाणी आम्ही वोट्स त्या ठिकाणी मागू शकतो. आणि जिथे त्यांचे नगरसेवक आहेत ज्यांनी काम केलं नाही आहे तर तिथे त्यांना पण अँटी इन्कम्बन्सीचा तिथे फटका पडू शकतो. तर त्या पद्धतीत आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. 2014ची निवडणूक सोलापूरकरांना आजही आठवते. खूप मोठे चॅलेंजेस होतात पण तुम्ही ते पार करून जिंकलं. एक तुमची रणनीती होती. यावेळेच्या महानगरपालिकेच्या यामध्ये काय प्रणितीची रणनीती असणार आहे जिंकण्याची? माझी एकटीची रणनीती नसणार आहे. काँग्रेस पक्ष हा सगळ्यांचा पक्ष असतो, तो एका कोणाचा पक्ष नाही आहे. कारण तुमचा मतदारसंघ काँग्रेसच्या दृष्टीने स्ट्रॉंग आहे. पण आम्ही सगळे मिळून स्ट्रॅटेजी ठरवतो आणि अर्थात सगळ्यांचं नेतृत्व हे शिंदे साहेब करत असतात. पण जेवढं आम्ही ह्याच्यामध्ये लोकशाही पद्धतीने करू शकतो तेवढा प्रयत्न करतो. कमिटी स्थापन होत असते, त्याच्यामध्ये माजी आजी आमदार असतात, महापौर असतात, दिग्गज नेते असतात, समन्वय समिती असते. तर सगळे मिळून आम्ही मॅनिफेस्टो ठरवतो, स्ट्रॅटेजी ठरवतो, रणनीती ठरवतो. तर त्याच पद्धतीत आमची ह्यावेळेस देखील रणनीती ठरणार आहे आणि ती निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला दिसून येईल. मतदारसंघाचे आमदार म्हणून इथल्या नगरसेवकांचे खूप तुमच्यावर होप्स आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी अर्थातच कॅम्पेन करणार असाल, तर या कॅम्पेनकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. हे तुम्हाला स्ट्रॉंगली प्रोड्यूस करावं लागणार लोकांसमोर.
म्हणून तुमची ही महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठीची रणनीती काय असेल, हा एक उत्सुकतेचा प्रश्न आहे. खरं तर म्हणजे शहर मध्यामध्ये आम्ही बरीच काही कामं पण केले, जे मागची 20-25 वर्षात जी पेंडिंग होती, जी बॅकलॉग होता अनुशेष, तो पण आम्ही बऱ्याच प्रमाणात तो हे केला आहे, कंप्लीट केला आहे तो, आणि बरीच कामं पण केलेत. पण आता लोकांपर्यंत ती कामं पोहोचवणी, ज्याच्यामध्ये नेहमी काँग्रेस मार खात असते मार्केटिंगमध्ये, तर ते आमचा तो महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. आणि आम्ही ॲज अ टीम त्या ठिकाणी काम करणार आहोत, कारण का कामं अफाट झाले आहेत. आणि ऑफकोर्स हे BJP आणि सेना तर त्यांचं सगळं म्हणजे राजकारण हे फक्त जातीच्या आणि धर्माच्या, जातपातीच्या नावावर होत असतं. मॅडम, MIMचं टार्गेट पण तुम्ही आहे, त्यांनी खास करून तुम्हाला लक्ष केलं. तुम्ही त्यांना कसं उत्तर देणार आहेत आणि कसं, कारण आता स्वतः OAC तुमच्या मतदारसंघात ते पदयात्रा काढणार आहेत, म्हणून तुमची फाईट कशी असेल यांच्याबरोबर, कारण जास्त स्ट्रॉंगली तुम्हाला रिॲक्ट व्हावं लागणार आहे. आता त्यांचं टार्गेट मी का आहे ते मला माहीत नाही, तो प्रश्न कदाचित तुम्ही त्यांनाच विचारा. पण जिथे त्यांची वोट बँक जास्त आहे, जसं तुम्ही म्हणालात, तिथे ते ऑब्व्हियसली फोकस करणारच. आणि 5 वर्षात, ह्या 3 वर्षात कधी फिरकलेली आणि त्यांची तुम्ही बघा आयडिओलॉजीच नाही आहे त्यांची. जशी हवा बदलते तशी त्यांची आयडिओलॉजी बदलते. म्हणजे कधीतरी म्हणतात ते एका ह्याच्याबरोबर आहेत, मग परत दुसऱ्या दिवशी बदलून दुसरी आयडिओलॉजी होऊन जाते. तर लोकांना ते कुठेतरी कळून चुकलं, आणि आता ते लोकांना फसवी लोकांना नाही करू शकत. आणि आपण खूप पुढे गेलो. तुम्ही तयार आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी? अर्थात प्रत्येक निवडणूक हे आव्हान असतं, चॅलेंज असतं, ते चॅलेंज स्वीकारायला आम्ही तयार आहोत. 2014 जसं केलं तसं. विरोधकांच्या बरोबर लढण्यासाठी म्हणून प्रणिती शिंदे त्यांनी खास रणनीती आखलेली आहे, आणि या निवडणुकीमध्ये त्यांचा रणरागिणीचा अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे. अयूब कागदीसोबत शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर.